नमस्कार मंडळी, टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत. तर आजची आपली जी रेसिपी असणार आहे ती भाजीची रेसिपी आहे. चवळीची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. मी माझ्या पद्धतीने करणार आहे. रात्री मी चवळी भरपूर अशी भिजत घातली होती, चाळली, निवडली, कारण खडे असतात, किडा असते, त्यामुळे चाळून निवडून भिजत घातली होती. चवळी छान अशी भिजलेली आहे आणि आता मला चवळी बनवायची आहे. तर कुकरमध्ये मी चवळी शिजवून घेणार आहे. तर आधी कुकरमध्ये काढून घेते आणि एक बटाटा मी त्याच्यामध्ये घालणार आहे. चवळी शिजताना म्हणजे चवळी आणि बटाटा. तर चवळी बटाट्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. मंडळी, भाजीमध्ये मी कांदा लसूण घालणार नाही. चवळी बटाट्याची छान अशी भाजी बनवणार आहे. एक बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर मी त्याची साल काढणार नाही, मोठे मोठे तुकडे केलेले आहेत. चवळी कुकरला शिजवून घेते. पाणी घालूया. जसं आपण एरवी कडधान्य जेवढं शिजवतो, आपल्याला जसं पाणी कुकरला घालतो त्याचप्रमाणे पाणी आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे. जेवढ्या शिट्ट्या घ्याल तेवढी चवळी मऊ शिजेल. आणि शिजताना त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे थोडंसं आणि खाण्याचा सोडा घालणार आहे. कोणी कोणी तेल आणि हळद पण घालतं, मीठ आणि सोडा पण घालतं. तर मी मीठ आणि सोडा थोडासा घालणार आहे. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. याच्यामध्ये सोडा घातलेला आहे आणि मीठ घालते. बघा, अशा पद्धतीने पण करून बघा. तुम्हाला जर आवडत नसेल तर मीठ आणि सोडा घालणं, तर त्याच्यामध्ये तुम्ही तेल आणि हळद पण घाला. माझा हात स्वच्छ धुतलेला आहे म्हणून मी पाण्यात हात घातलेला आहे. आणि आता कुकर लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या करणार आहोत. माझ्या कुकरला 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये चवळी शिजते. एखादी चवळी निबर पण असते, म्हणून चवळी भिजवताना पाणी भरपूर प्रमाणात घालावं लागतं, तरच चवळी चांगली शिजते. सोडा आणि मीठ का घालते? कारण चवळी शिजते पण पटकन आणि दुसरी गोष्ट, खाल्ल्यानंतर पोट गच्च गच्च असं वाटत नाही. कारण चवळी जरा पचायला कधी कधी काही जणांना जड जाते, त्यामुळं मी सोडा घालते. सोडा घातल्यामुळं कसं गॅसेस वगैरे होत नाहीत, म्हणून मी सोडा घालण्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि कधी कधी शिजत पण नाही, हेही कारण आहे. चला, तर ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे तो. आता 3 ते 4 शिट्ट्या घेतल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, आपला कुकरला चवळी बटाटा छानपैकी शिजलेला आहे. जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढंही मी ठेवले, लागलं तर वरतून घालू शकतो. हा बघा, चवळी बटाटा चांगला आपला शिजलेला आहे कुकरला. आता फोडणी घालूया या भाजीसाठी. तर फोडणी करण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे तेल घ्यायचं आहे आपल्या अंदाजानुसार. तुम्हाला जेवढं तेल हवं आहे तेवढं मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर घालणार आहे मोहरी. मोबाईलचा मेसेज वाजला. 2 चमचे मोहरी, चमचा फोडणीचा आहे. त्यानंतर घालायचं आहे हिंग, अगदी अर्धा चमच्याला थोडंसं कमी. मोहरी चांगली तडतड उडू द्या, मग हिंग टाका. अर्धवट मोहरी उडल्यावर, म्हणजे हिंग पण चांगला तळतो, मोहरी जळत नाही. आणि आता आपण घालूया भाजी, म्हणजे शिजलेली जी भाजी आहे ती आता आपण घालणार आहोत. हो, फोडणीचा आवाज, मोहरीचा आवाज उडण्याचा तडतड बंद होत आलेला आहे. चवळीच्या भाजीला उकळी यायला लागलेली आहे. शिजताना मी हळद घातली नव्हती, त्यामुळे आता थोडी घालणार आहे हळद. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता, नेहमीच्या भाजीला घालतो तशी. पण मंडळी बघा, बिना कांदा लसूण ची ही भाजी आहे. आणि आता वरतून घालणार आहे मी थोडासा टोमॅटो. फोडणीत पण घातला असता, पण मी वरतून घालणार आहे. काही वेळेला फोडणीत पण चांगला परतला जातो, तसाही घातला जातो, असाही घातला जातो. त्यामुळे अगदी थोडा आंबटसरपणा यासाठी मी वरनं सोडणार आहे. अगदी थोडा घातलेला आहे. एक टोमॅटो चिरला होता छोटा. तर आता आपली भाजी उकळते, तर त्याच्यात आता आपण घालूया. टोमॅटो झालेला आहे. आता घालायचे मसाले. हळद घातली, टोमॅटो घातलेले आहेत. आता घालूया मीठ. त्यानंतर मग तिखट घालणार आहे. तिखट थोडं कमी घालणार आहे मी. चवीनुसार मीठ घालायचं भाजीला. त्यानंतर घालायचं आहे तिखट. तिखटाची पावडर आहे. थोडं तिखट ह्या वेळेला मी कमी करणार आहे, कारण तोंड आलेलं आहे. त्यानंतर घालायचा गोडा मसाला. आधी भाजी मिक्स करून घेऊया. तुम्हाला जेवढा रस हवा असेल त्यानुसार तुम्ही ठेवायचा आहे. मी भातासोबत खायला केली, त्यामुळे मी रस केलेला आहे.
तर आता घालूया गोडा मसाला. नाश्त्याचे 2-1 चमचे घालायचे, अंदाजानं घालते मी आता. 2-2.5 चमचे घातले तरी चालते. हा गरम मसाला नाही, हा गोडा मसाला आहे. त्यानंतर आता घालायचं आहे गूळ. थोडासा अगदी गूळ घालणार आहे मी. प्रत्येक भाजीत थोडासा गूळ घालतेच. भाजी चांगली आता आपण हलवून घेऊया. ह्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता. आता घालणार आहे खोबरं, जी की सुकं खोबऱ्याची पावडर आहे, जी बाजारात रेडीमेड मिळते ती. डेसिकेटेड कोकोनट पण त्याला म्हणतात. 2-2.5 चमचे नाश्त्याचे घालायचे, म्हणजे रस जो आहे तो जरा दाटसर होतो आणि भाजीला पण छान चव येते. कमी वाटलं तर आणखीन घालू शकता. मला एवढं पुरेसं आहे. तर आता भाजी फक्त थोडीशी उकळी येऊ दे. 2च सेकंद आपण झाकण ठेवून उकळी काढणार आहोत, कारण आधी आपली भाजी शिजलेली आहे. त्यामुळं बघा, वाटण नको, कोथिंबीर नको, कितीतरी गोष्टी मी ह्यामध्ये घातलेल्या नाहीत. जी की कांदा नाही, लसूण नाही, कोथिंबीर नाही, अशी छान मस्त आपली भाजी चवळी बटाट्याची तयार झालेली आहे. मंडळी, भाजीसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत एक नंबर लागते. भाजीला उकळी पण आली. अशी गरमागरम वाफळती भाजी मिळाली तर ह्याचं सूपसुद्धा म्हणून, रस म्हणून आपण थंडीचं पिऊ शकतो. इतकी छान लागते ही भाजी. तर भाजी आपली चांगली उकळलेली आहे, कारण मसाले जे आपण घातलेले आहेत वरनं ते चांगले मिक्स होतात ह्याच्या रसामध्ये, म्हणून ते आपण उकळी काढतो. झालं. आता भाजी बंद करते. गॅस बंद करते आणि भाजी काढून घेते. तुम्हालाही दाखवते. जर तुम्हाला असा टोमॅटो घालायचा नसेल तर तुम्ही फोडणीत सुद्धा परतून घालू शकता. मीही फोडणीत घालते. ह्या वेळेला थोडंसं असं वेगळं घातलेलं आहे. असं काही नाही, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. बघा मंडळी, कशी रस भाजी मी बनवलेली आहे. चवळी बटाटा तुम्हाला जवळून दाखवते. अगदी छान झालेली आहे. थंडीच्या दिवसातली मस्त गरमागरम अशी चवळी बटाट्याची आपली रसभाजी. फक्त मी तिखट मंडळी तेवढं कमी घातलेलं आहे. तुम्ही तिखट जास्त घालू शकता. तोंड आल्यामुळं मी तिखट कमी घातले आणि म्हणूनच मी फोडणीमध्ये टोमॅटो न घालता थोडासा वरतून घातलेला आहे. चला, भाजी काढते आणि तुम्हाला दाखवते. बघा मंडळी, रसभाजी आपली तयार झालेली आहे. चवळी बटाटा. तर मंडळी, अशा पद्धतीनं आपली रसरशीत अशी चवळी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. भातासोबत खावा, भाकरीसोबत खावा, चपातीसोबत खावा, नाहीतर भाकरी कुस्करून खावा. आणि ह्याच्यामध्येच असं जर तूप घातलं तर एकच नंबर लागते. सूपासहित, म्हणजे सूप वेगळं करण्याचीच गरज नाही. भाजीचा रस इतका चवदार आहे की सूप आणि भाजी एकत्रच खाऊन तुमच्या तोंडाला अशी मस्त छान चव, एकदम चव येईल. आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही भाजी करून बघा, खूप छान आणि मस्त होते. मी माझ्या पद्धतीने केलेली आहे. तर मंडळी, परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, धने जिरे पावडर काहीही नाही आहे, साधी सुधी भाजी आहे. पण थंडीचे दिवस आहेत, अशी रसरशीत भाजी छान लागते. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.